S4 आहे आपला S4. हाच आहे. ए मिळाला. ए मामी इकडे इकडे मिळाला बघ. आले आले आले. मिळाला. बरा झाला बाई लवकर मिळाला. जावई बापू आता लय मज्जा येणार आहे हो ना. आमच्या गावी गणपती म्हणजे एकदम सोहळा हो जोरदार साजरा करतात ना. आणि तुम्ही येताय म्हणजे आता लोकांना तुम्हाला कुठं ठेवू नाही कुठं नाही असं होणार आहे. म्हणजे बाप्पापेक्षा जास्त खातिरदारी तुमचीच होणार आहे. काय सांगताय? पण बाप्पाच्या जागी माझं विसर्जन करणार नाहीत ना. जावई बापू तुमच्या विनोदाला ना गुलाल लावून गल्लीभर फिरवला पाहिजे. ते पण 1.5 दिवस फिरवला पाहिजे. नाही मामी मी तुम्ही असले विनोद करू नका. आमच्या गावातली माणसं लय तिरसट आहेत. नाही तर काय तुम्हाला ताशावर बसवतील आणि ते पण साधा नाही असा उलटा बसवतील आणि टुप एवढाच आवाज येईल. तुम्ही असे विनोद पण जाऊ दे. जावई बापू तुम्ही ना माझे लाडके जावई बापू आहेत. मला लय मज्जा येणार आहे. एक नंबर. आणि आमच्या गावात हे पोरी आमच्या गावाला जावयाला मान म्हणजे जावई बापू कसलाही असला तरी मरणाचा मान. कसं असला म्हणजे मी का वाईट आहे का? नाही हो तसं कुठं बोलले मी. असं कुठं असं तोंडावर बोलीन काय वाईट? अच्छा म्हणजे मागून बोलाल नाही. तुम्ही ना जावई बापू असा शब्दाचा अर्थ कुठं घेता हो? म्हणजे मनात असलं तरी असं मागून बोलणार आहे काय मी? अच्छा म्हणजे यांच्या मनात हायच मला वाईट बोलतो. अरे नाही गौऱ्या. अरे असं कसं बोलू शकतो यार? तू उगाच चिडचिड करतोयस मामीवर. चिडचिड नाही करत आहे का? डोकं शांत कर. जा थंड पाणी घेऊन ये जा. बर अजून काय आणायचं दुसरं? गौऱ्या विचारलं का जस्ट. जावा तुम्ही ना लय आणतो चांगला घेतलाय. मामा तू एक मिनिट. अरे गौऱ्या. अरे माझा सामा नाही रे भाचा. इकडे कुठं? अरे मामा तू मुंबईत कधी आला ते सांग पहिला मला. तू मुंबईत कधी आला? अरे 4-5 दिवस झाले. माझं एक काम होतं ना माझं. तर कामाच्या व्यापात 4-5 दिवस कसे गेले कळलं नाही रे. म्हणून तुझ्याकडे यायला मिळालं नाही मला. अच्छा झाली का कामं सगळी झाली? अरे कसलं काय मंत्रालयात काम होतं ना. तर मागच्या टायमाला आलो तू बघ. तेव्हा मी सही घेऊन गेलो. गावाला पोहोचेपर्यंत मंत्रालयातली माणसं बदलली रे. परत यावं लागलं. काय सांगतो? आणि माझा कागद पुढे जात नाही रे. आता ओळख नाही ना माझी. पण ते होईल ते मरू दे. तू इथं कसा काय? मी गावाला चाललोय गणपतीला. अरे वा. अरे मला भाचा वा. अरे एवढी वर्ष तुझ्या मागे लागलोय पण आज तुला सद्बुद्धी सुचली. वा मला बरं वाटलं. माझा भाचा गणपतीसाठी माझ्या गावी येणार आहे. वा सुनबाई कुठे आहे ना इकडे? प्रिया मामा. अरे मामा बघ चेहऱ्यावर आनंद बघ. असू दे पाय नको पुढे आता. यशस्वी भो. बरं वाटलं. पण खरंच बरं वाटलं. तुम्ही दोघं येताय. मला एवढा आनंद झाला. बाप रे बाप. काय मामा? अरे याला पण घेताय? वा. नाही पण तुला खरं सांगतो याला बघितलं ना की मला बरं वाटतं. बरं वाटतं. सोन्या खूप बरं वाटतं. बरं झालं याला घेतलात. मामाच्या गणपतीला उंदीर भेटला. 4 दिवस याला उंदीरून उभा करूया. काय मजा असं बोलूया. असं बोलू मामा. एक मिनिट मामा तू 1 मिनिट. हा उंदीर इथं आहे म्हणजे नागिन पण इथं असणार आहे. मामा अरे वा. आज जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वरती लावले वाटतं. काय बोलशील रे मामा? म्हणजे काय बोलशील तू? मामी गौऱ्या याला सांग. काय गौऱ्या ह्याला सांग म्हणजे काय? गौऱ्या ह्याला काय सांगणार? गौऱ्या हिला सांगेल. ह्याला काय सांगणार?
आज नाही ऐकून घेत मी. आज नाही. आले आला मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही. ए काय इथं काय करते? नाही ही इथं काय करते? तू इथं काय करतोयस? माझा सोड. मी काय आधी विचारलं ही इथं काय करते? काय करते इथं ही? मी माझ्या जाव्याबरोबर गणपतीला गावी जाते. काय संबंध मामा काय संबंध? ऐक नाही. नाही नाही बघ मला काय सणासुदी वाद नाही घालायचे पण हिचा काय संबंध? तुला आधी सांगतोय बजावून ठेवतोय सणासुदी गणपतीसाठी हिला माझ्या गावात आणायची नाही. ये तुझ्या गावाला कोण येतंय रे? मग मी माझ्या गावाला जाणार आहे या सगळ्यांना घेऊन गणपतीला. काय 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 बोलीस? तू या सगळ्यांना घेऊन तुझ्या गावाला जाणार आहेस? हा. मामा तू हिच्या गावाला जाणार आहेस का? मामाला गाव नाही? हाय ना मामाला गाव नाही? हाय ना मामाला गाव आहे. मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? हाय ना मामाच्या गावाला जाऊया. गाणं काय आहे? मामाच्या गावाला जाऊया. मामीच्या गावाला जायलाय? नाही मामाच्या गावाला जाऊया. आहे का नाही? हो मामीच्या गावाला जाऊया. चारोळी तरी कुणी लिहिला नाही का? चारोळी. ये मामाची बायको सुगरण असं पण आहे गाण्यात. मग तुला हाय बायको बिन लग्नाच्या. ए माम काय बोलली ती? काय बोलली पण ती? बरं मामा ते खरं आहे ते खरं नाही यार. काय? आता तू लग्न केलं नाही म्हणून ती बोली ना बिन लग्नाचा. सोड नाही यार मामा. वा 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 गौऱ्या वा. म्हणजे आज मामाचं लग्न नाही झालं म्हणून मामा छोटा झाला असं आणि काय? मामीचं लग्न झालं म्हणून मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. मग मोठ्या मामीला तिच्या नवऱ्याने टाकला का? अरे बापा. सोडून का गेला? गौऱ्या ह्या अति झालाय. Sorry, sorry. या काय बोलला हा? या अति झाला. नाही एक मामा. मिनिट. अति नाही बरोबर मुद्द्यावर आहे मी. ए तिकडे येऊन तर बघ. थांब, ये. तिथं कोण काही बोलायचं आता. आम्ही विचारतो. ए बाबू मला सांग तुझा बाप कसा दिसतो माहिती तुला? नाही बिचारा साप कसा दिसतो माहितीये? हा तसा दिसतो तुझा बाप. तू बघितलायस माझ्या नवऱ्याला? म्हणजे काय एवढ्या मोठ्या वारुळाच्या प्रेमात पडला म्हणजे सापच असणार तो. लक्षात ठेव तू जर या मामाचा भाचा असशील तर माझ्या गणपतीला येशील. मी काय सुचवते की आम्ही 2 दिवस मामीच्या गावी जातो हा. आणि मग 2 दिवस तुमच्या गावी येतो. हा? काय झालं? त्यापेक्षा मी काय सांगतो ऐक. पहिले 2 दिवस माझ्याकडे आहे, मग कुठे जायचं तिकडे जा. कशाला? पहिले 2 दिवस माझ्याकडे या नंतर कुणाकडे जायचं त्याच्याकडे जावा. हो भाऊजी चला तुम्ही आमच्या गावी चला. एक नंबर गाव आहे आमचं. ते गाणं आहे ना गोमू माहेरला जाते व नाकवा हा. ते आपल्या इथे शूट झालंय तुम्हाला दाखवतो चला. मामा आहे नाही, नाही. हा? कुठलं गाणं? गोमू माहेरला जाते व नाकवा. याला माझ्यासमोर फक्त 5 मिनिटासाठी वाकवा. मोजून 5 मिनिटं उच्च घालतो ना. त्या गाणं शूटिंग आमच्या गावात झालेलं आहे. आमच्या गावात झालेलं आहे. खोटा काय बोलतोस? हो तुम्ही खोटं बोलताय. ती नदी आहे ना ती आमच्या गावी आहे. मी पोहायचो तिथे. एक खोटारड्या. भाऊजी, चला तुम्ही आपण पोहूया. इकडे नको ऐक ऐक मी प्रेमा चाललाय. ऐक बघ एक तर तू खोटं बोलू नकोस. हिम गौरीच्या 7व्या बुटक्या. या काय बोललास? हे बघ हिम गौरी भडाली बघ. तुमचं खूप होत आहे. मी जरा सांगितलं खोटं बोलू नको. आणि दुसरी गोष्ट तुला पोहायचं असेल माझ्याकडे काही दिवस राहा. मी वाटाने भिजत घालतो तेव्हा तुला त्याच्यात ठेवत जाईल. त्याला हात लावून दाखव. हा? तुझ्या वाटाने असे कुकर मध्ये टाकीन 4 शिट्ट्या काढीन आणि परत मिक्सरला लावीन. आता तुला बोललो तुम्ही मग त्याला कशाला बोलतोय? अरे, मीला बोलतो. तू बोलतोयस ऐकून राहायचं. या बघा या बघ. बाई म्हणून मी दुर्लक्ष करतो आजपर्यंत. म्हणून असा सुका राहिलायस. दुर्लक्ष करतो म्हणून मी कमजोर नाही. लोकांना दाखवून द्या कमजोर नाही असता. तू वार्ता करू नको माझी. लक्षात वार्ता ठेव. करू नको म्हणजे? मर्यादा पाळ तू बाई मी म्हणून. मर्यादा पाळ. तू सांगणार आहेस मला? म्हणजे? नाही, पुरुष पुरुष म्हणून ऐकून घेतोय तर काय भिजवायला लागलाय? 2 मिनिटं प्लीज प्लीज तुम्ही भांडण थांबवा. सतत काय रे भांडत असता? तुमच्या दोघांबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायचं असतं सगळं पण नाही तुम्हाला भांडायचंच असतं. मामा ऐका माझं. तुम्हाला तुमचं भाचा तुमच्या जवळ असावं असं वाटतं ना म्हणजे काय? तसं माझ्या मामीलाही वाटतं ना की मी तिच्या जवळ असावं. आणि मामी तू माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेस तितकेच गौरवचे मामाही महत्वाचे आहेत. हा प्लीज तुम्ही नका ना भांडू. नाहीतर राहा असेच भांडत राहा. एकमेकांना काय बोलायचं ते बोला. कुठल्याच गावाला नको जाऊया आपण मुंबईतच थांबूया गौरव. प्रिया नाही ए बेटा तू तू नको रडती. एवढं पण वाईट स्किट झालेलं नाही की रडायला पाहिजे. काय काय हसताना दिसतेस माहिती आहे सुनबाई. वा हे बघ तू वाईट वाटून घेऊ नको. हा आम्ही आजपासून नाही भांडणार. नक्की अरे नक्की म्हणजे नक्की
खरंच आहे, तू बरोबर बोललीस. तू आपण कुटुंब म्हणून ना प्रत्येक गोष्टीत एकत्र राहायला पाहिजे रे. आपण विसरलोय. आपण ते सोशल नेटवर्किंगच्या मॅटरमध्ये ना फॅमिली नेटवर्किंग विसरलोय. खरं सांगतो, मला बघ सांगतो, तू माझे डोळे उघडलेस. बघ मामी दत्तू, आपण ना माझ्या गावी जाऊया. हां सॉरी, आपण माझ्या गावी जाऊया किंवा तुमच्या गावी जाऊया, पण भांडूया नको. सणासुदी आपण सगळे एकत्र राहूया. हा, माझ्या गणपतीला ना मला एक चांगली थीम सुचली. स्वच्छ भारत. क्या बात आहे मामा. असला देखावा करू तुला सांगतो. चलचित्र जिवंत देखावा. मामीला ना तिकडे अशी आ करून उभी करूया आणि हातात पाठी देऊया, माझा खाऊ मला द्या, आणि याला टिश्यू पेपर म्हणून तिथे चुरून ठेवूया. यांना जाणार प्रत्येक त्याच्यात टाकेल. त्याच्यापेक्षा तुम्हाला तिथे खा म्हणून उभा करू आणि बाजूला पायावर केलेला कुत्रा लावू. बघा ये तुला ये, तुला खांब पण दाखवतो आणि पाय पण दाखवतो. बोला